मराठा हे नाव ऐकताच आपल्याला आठवतं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे वंशज। महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणजे मराठा समाज। इतिहासात शेतकरी आणि योद्धे म्हणून मराठ्यांना ओळखले जायचे। महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 30% मराठा समाज असल्याचा अंदाज आहे, परंतु या समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये। आरक्षण जर मिळालं तर मराठ्यांचा मार्ग सुकर होईल। गेल्या काही वर्षात मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी तीव्र आंदोलने करण्यात येत आहे। काही आंदोलकांनी आत्महत्या देखील केले। आता 40 वर्षापासून थंडावलेलं मराठा आरक्षणाचे मोर्चाचे पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी ऑगस्ट महिन्यात सुरुवात केली। सतत मराठा आरक्षण मिळण्याकरिता जरांगे पाटील हे उपोषण आंदोलन करीत आहेत। आता मराठा आरक्षण आंदोलनाच्या जरांगेंचा दुसरा टप्पा सुरू आहे। उपोषण मागे घेत त्यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी 2 महिन्याची मुदत देतोय असे सांगितले। आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार हे देखील त्यांनी जाहीर केलंय। मात्र प्रश्न असा पडला की उपोषण मागे घेतल्यावर कोण जिंकलं, शिंदे की जरांगे पाटील? नेमका डाव कोणी मारला? सध्या तरी एकनाथ शिंदे जिंकले असं म्हणू शकतो। तर कसं? जरांगेंनी उपोषण 3 अटींवर मागे घेतलाय, तर कोणत्या बघूयात। तर पहिली अट, 2 जानेवारी अंतिम मुदत। दुसरी अट, मराठा आंदोलक यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावे। आणि तिसरी अट, शिंदे समितीची व्याप्ती वाढवून मराठवाड्याच्या बाहेरील मराठ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काम करावं। तर यावर एकनाथ शिंदेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले असता सरसकट गुन्हे मागे घेतले जातील का, तर शिंदे बोलले नाही, गंभीर प्रकारचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही। त्यातही ही मागणी मागल्या उपोषणादरम्यान करण्यात आली होती, तेव्हा देखील हेच आश्वासन देण्यात आलं होतं। तेच गुन्हे अजून मागे घेण्यात आले नव्हते। बाहेरच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील का, तर यावर शिंदेंनी सांगितलं, सरसकट म्हणून विषय दुसरीकडे घेऊन जाऊ नका। पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र असं म्हणा। जेव्हा सरसकट सोडून पात्रतेचा विषय येतो तेव्हा त्याची व्याप्ती मराठवाड्याबाहेर वाढली तर तेव्हा त्याचा विशेष असा फरक पडत नाही। यावरून समजतं की वेळ वाढवून घेताना जरांगे पाटलांच्या कोणत्याच अशा विशेष मागण्या मान्य झाल्या नाहीयेत। आता एकनाथ शिंदे यावर मार्ग काढताना दिसत आहे। शिंदेंनी मागल्या वेळेस सारखं यावेळेस जरांगे पाटलांच्या व्यासपीठावर सरकारमार्फत बोलणी करण्यासाठी एकही नेत्याला पाठवलं नाही। शिंदेंनी मराठा आरक्षणाला घेऊन बैठकी घेतल्या, त्यामुळे सरकार काहीतरी यावर तोडगा काढत आहे असे देखील म्हणता येतं। तर एकनाथ शिंदे फुल अँड फायनल जिंकलेत का, हे या 2 महिन्यात समजून येईल। म्हणजेच पुढच्या काळातील 2 महिन्यात शिंदे कसे डाव आखतील, मराठा समाजाच्या मागण्या मान्य करतात की जरांगे पाटलांचं वातावरण शांत करतात, यावरती खरा खेळ ठरतो। मात्र ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाळे यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। बबनराव तायवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली तरी त्यांना आरक्षण लागू होईलच असे नाही। सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात केली आहे। मात्र यापैकी सर्वजण ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरणार नाहीत। ज्यांच्याकडे 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी असतील केवळ त्यांनाच ओबीसी आरक्षण लागू होईल असे बबनराव तायवाळे यांनी सांगितले। सध्या ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या जात समूहांनीही महसूल किंवा शिक्षण विभागाची 1967 पूर्वीच्या नोंदींची कागदपत्रे दाखवून जात प्रमाणपत्राची पडताळणी करावी लागते असेही त्यांनी सांगितले। कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना जातीचे दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास तुम्ही आक्षेप घेणार का, असा प्रश्न बबनराव तायवाळे यांना विचारण्यात आला। त्यावर तायवाळे यांनी म्हटले की कुणबी नोंदी असलेले मराठे हे ओबीसी असल्याचे संबंधित नोंदीवरून स्पष्ट होत आहे। मात्र त्यांचा टक्का मोठा नसल्यामुळे आजपर्यंत त्यांना आरक्षण मिळाले नव्हते। आता त्यांना आरक्षण मिळत असेल तर आम्ही आक्षेप घेण्याचा प्रश्नच येत नाही। शिंदे समितीने तब्बल 1 कोटी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना फक्त 11,530 प्रकरणांमध्ये संबंधित लोक कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र असल्याचे दिसून आले। या बाबीकडे बबनराव तायवाळे यांनी लक्ष वेधले आहे। तर अशाच काही इंटरेस्टिंग माहितीसाठी UCN न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।